परिषदेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी मान्यवर डॉक्टर प्रशांत गायकवाड सर, डॉक्टर संपत पार्लेकर सर आणि डॉक्टर प्राजक्ता निकम मॅडम यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं या शोधनिबंध सादरीकरणामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि मी आपल्याला विनंती करतो की 2 मिनिटात मॅडम हा ओके दे बरं असू दे मग सर. वगैरे केलं तर चालेल. 2 मिनिटात या. 2 मिनिटातच फक्त गोष्टवर तेवढा घेतला तरी चालेल. आपल्या पेपरमध्ये विषय आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असणारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्या अनुषंगानं मराठी भाषेची अभिजातता ओळखणं, त्याचं संवर्धन करणं, त्याचं संगोपन करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साहित्य मराठी भाषेच्या मौलिकतेचा, अभिजाततेचा मूलाधार. सकाळपासून आपण जी चर्चा ऐकतो त्या सकाळपासूनच्या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात आलं असं की संत साहित्य हा अभिजात भाषेचा खऱ्या अर्थानं मूलाधार आहे. तर आता संत साहित्याची ओळख म्हणजे आता सकाळपासून आपली याच्यावरती बरीचशी चर्चा सुद्धा झालेली आहे. तर संत साहित्य मराठी अभिजात भाषेचा दर्जा कसा आहे या अनुषंगाने मी संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर आहे, संत नामदेव आहे आणि एकनाथ आहे अशा 4 संतांच्या त्यांच्या साहित्याचं परामर्श केलेलं आहे. आणि संतांचं योगदान काय आहे मराठी भाषेच्या उद्धारासंदर्भात किंवा मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात काय आहे योगदान ते याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने निष्कर्ष सुद्धा मी थोडक्यात मांडलेले आहे. आपल्या पुस्तकामध्ये याचा सविस्तर आढावा दिलेला आहे. आपण जरूर त्याचा डॉक्टर विजया पवार. डॉक्टर विजया पवार. नमस्कार, मी डॉक्टर भक्ती गोविंद नामंजर, सहाय्यक प्राध्यापिका मराठी विभाग, संतोष शिरोडकर आम्ही शासकीय महाविद्यालय पेंडे गोवा या ठिकाणी आले. आणि माझा आजचा मुख्य विषय होता अभिजात भाषा आणि साहित्य. त्यामध्ये मुख्य विषय आपल्याला दिलेला होता आधुनिक भाषा आणि साहित्य. त्यामुळे मी अभिजाततेच्या मुख्य विषयांकडे न जाता माझा एक वेगळा विषय मी या ठिकाणी निवडला. ते आधुनिक भाषेमध्ये कवयित्री शांता शेळके यांचं जे लिखाण आहे त्या लिखाणामध्ये सुद्धा त्यांची जी चित्रपट गीते आहेत तर या चित्रपट गीतांचा विशेष काय आहे. कारण शांताबाईंनी जे चित्रपट गीतांच्या बाबतीत जे काम केलेलं आहे हे म्हणावं तसं वाचकांच्या हाती आलेलं नाही. केवळ ध्येय स्वरूपात आपण ते ऐकलेलं आहे किंवा चित्रपटांचं आपण ते पाहिलेलं आहे. पण नेमकं या गीताचे भाषिक विशेष काय आहे हे आम्ही शोधनिबंधामध्ये माझ्या शोधनिबंधामध्ये आलेले आहे. ही चित्रपट गीतं गेय आहेत ती गुणगुणाविषयी वाटत आहेत, भावगीताच्या साहित्याला लागलेले आहेत, विनोदाची झालर आहे, तरवाईला भूल पाडणारी आहे, टवदार राजाची आहे. पण त्याच्यावरील जी भाषिक वैशिष्ट्ये आहेत त्यांची शब्दरचना असेल तर या शब्दरचनेचा विशेष अभ्यास माझ्या शोधनिबंधात आपल्याला बघायला मिळेल. शांताबाईंची जी लेखनशैली आहे आणि त्या लेखनशैलीचा त्यांच्या लोकप्रियतेवर काय परिणाम झाला हेही आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके यासारख्या संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करत असताना शांताबाईंची लेखणी ही दिग्दर्शकाप्रमाणे कशी काय बदललेली आहे. म्हणजे सुधीरजींबरोबर गीतं लिहिताना त्याची लेखणी कशी आहे, हृदयनाथ मंगेशकरांबरोबर त्यांनी जेव्हा काही गाणी रचली तेव्हा त्यांची लेखनशैली कशी होती. तर हा फरक तुम्हाला माझ्या शोधनिबंधात वाचायला मिळेल. आज अनेक मराठी चित्रपटांसाठी शांताबाईंनी जी गाणी लिहिली ती कालबाह्य झालेली आहेत का तर मुळीच नाही. मराठी रसिक वाचक आजही
भाषेमध्ये शांताबाईंची चित्रपटगीते कशी प्रभावी ठरली या सगळ्या मुद्द्यांचा जर तुम्हाला सखोल अभ्यास करायचा असेल तर माझा शोध निबंध तुम्ही नक्कीच वाचा. धन्यवाद. नेक्स्ट कोण? ते एकमेकांनी आणलेलं होतं. ब्लॉक नंबर नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ आणि मराठी भाषा प्रेमी सर्व, मी जगदीश रंगाचे राजाराम रत्नास शाळा प्राथमिक गणेशा सांगली या ठिकाणी मी सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवेत आहे. माझा आजचा विषय आहे मुस्लिम मराठी साहित्यिक कवी आणि कविता. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही बाब तर गौरवास्पद आहे. मराठी साहित्य परंपरेत मुस्लिम साहित्यिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हाच माझा या शोधनिबंधाचा मुख्य गाभा आहे. नवोदित साहित्यिक पर्वामध्ये दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य असे अनेक कवितेचे प्रवाह मराठीत आहेत. हे या पर्वाचे ऐतिहासिक योगदान आहे. या लेखनाचे मूळ आपल्याला मुस्लिम मराठी साहित्याचे मूळ आपल्याला 13व्या शतकातील मुस्लिम संत कवी शेख मोहम्मद यांच्या अभंगामध्ये आपल्याला सापडतात. मुस्लिम मराठी साहित्यिक एक दृष्टिक्षेप हा लेखक आणि समीक्षक फखरुद्दीन बेन्नूर यांचे पुस्तक, यामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मराठी भाषेत मुस्लिम कवी लेखकांनी मुस्लिम समाजाचे प्रभावीपणे केलेले चित्रण आणि लिहिलेले साहित्य म्हणजे मुस्लिम साहित्य अशी व्याख्या ज्येष्ठ लेखक फ.म. शहाजिंदे यांनी केलेली आहे. समकालीन काळात मुस्लिम मराठी कवी साहित्यकांनी आपल्या कवितांतून सामाजिक वास्तव, अल्पसंख्याकांचे प्रश्न, धार्मिक सांस्कृतिक अनुभव तसेच मानवी मूल्य प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भात शोध निबंधामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे. निष्कर्ष या शोधनिबंधाचा निष्कर्ष थोडक्यात जर वाचून दाखवते तर मुस्लिम मराठी साहित्यकांनी लिहिलेली समकालीन कविता ही आधुनिक मराठी साहित्याच्या प्रवाहातील एक महत्त्वाची आणि वेगळी ओळख निर्माण करणारी काव्यधारा आहे. भाषिक प्रयोगशीलता, प्रतिमांचा प्रभावी वापर, लोकजीवनाची नाते आणि आत्मअनुभवाची प्रामाणिक अभिव्यक्ती ही या कवितेची वैशिष्ट्ये मानता येते. तसेच मुस्लिम मराठी समकालीन कविता ही मराठी साहित्याला वैचारिक समृद्धी देणारी, सामाजिक वास्तवतेचे भान दाखवणारी आणि समाजाचे खरे स्वरूप अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे या काव्यप्रवाहाचा स्वतंत्र व सखोल अभ्यास करणे आवश्यक असून तो मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करतो असे या शोधनिबंधातून स्पष्ट होईल. आणखी सखोल माहिती मुस्लिम मराठी लिहिणारे कवी आणि कवयित्री सुद्धा यांच्याबाबतची सविस्तर माहिती यामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी वाचावं आणि समजून घेऊ. स्वतंत्रराव कदम महाविद्यालय सांगली भारतीय विद्यापीठ यांच्या वतीनं आज अभिजात मराठी भाषा भूमिका आणि वर्तमान या विषयावरती खूप सुंदर असं एक आंतरराष्ट्रीय सेमिनार झाला आणि आपण या ठिकाणी उपस्थित हा खुला सेशन जो आहे निबंध वाचनाचा त्याच्यामध्ये डॉक्टर प्रशांत गायकवाड, डॉक्टर प्राजक्ता निकम मॅडम यांनी आणि माझ्या अध्यक्षतेखाली खूप सुंदर आपण वाचन केलेलं आहे. खरं तर मराठी भाषेचं एक वेगळेपण संत साहित्यापासून ते मध्ययुगीन मराठी साहित्य असेल किंवा तृतीयपंथीयांचं साहित्य असेल किंवा शांता शेळके किंवा चित्रपट या विषयीचं खूप सुंदर विवेचन केलं. फार कमी वेळ आहे, जेवढे कमी शब्दात सांगेल तेवढं खरं तर महत्त्वाचं खाली मांडलेलं आहे. तर अशाच पद्धतीने केलं. आता मी फक्त माझा निबंध जो होता तो लोकसाहित्यावरती होता. लोकसाहित्य सुद्धा एक मूळ आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसाहित्य हे जे आहे या लोकसाहित्यासमोर आता अभिजात भाषेचं खूप मोठं आव्हान आहे. त्या दृष्टीने माझाही निबंध आहे. डॉक्टर प्रशांत गायकवाड सरांनी मॅडम यांनी 2 मिनिटं बोलावं काही वेळ येते बसते आणि खूप सुंदर या ठिकाणी निबंध वाचन झालं आणि आपण सहभागी झाला. विशेष म्हणजे सगळ्या महिला प्राध्यापक निबंध वाचलं हे कोणी निबंध वाचण्यासाठी पुरुष प्राध्यापक नाही हे याची नोंद घ्यावी असं मला वाटतं. हे तुम्हीच म्हणल्यावर बरं झालं. सही कोणाची राहिली? हां बरोबर.
यामध्ये 2 वाक्य